एक तर आधीच सासूचे ऐकून गर्भनिरोधक गोळ्यांचा माझ्यावर परिणाम झाल्याने मला लवकर दिवस राहिले नव्हते. पण देवाने माझी प्रार्थना ऐकून लवकरच मी आता आई होणार असे समजले. मी गरोदर असताना अचानक एक स्त्री मला भेटली, जी दाई होती, जिला तिच्या 2 नवऱ्यांनी टाकून दिले होते आणि आता ती तिसऱ्याच्या शोधात असावी असे सासू म्हणत असे. पण मी लक्ष दिले नाही. माझ्या पोटातील बाळाला ती आपले म्हणत माझी खूप काळजी घेत. मी एका मुलाला जन्म दिला. बाळ 1 महिन्याचं झाल्यावर त्या बाईने मला तिच्या घरी बोलवले आणि माझ्यासोबत बळजबरीने असे काही केले की माझे बाळ माझ्यापासून. हे सगळे बघून माझाच नवरा माझ्यावर फार चिडला. म्हणजे त्या स्त्रीची नजर माझ्या नवऱ्यावर आणि त्याच्या बाळावर तर नाही ना. मी विचार करायला भाग पडले, कारण तिने तर तिथे पोलिओ डोसच्या नावाखाली मला बेशुद्ध व्हायचं पाण्यातून औषध पाजलं. मी जेव्हा शुद्धीत आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा आत्मा हादरला, कारण तिथे तर माझे बाळ. माझे नाव निकिता आहे. लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासूचे ऐकून गर्भनिरोधक गोळ्या घेत राहिले आणि म्हणूनच लवकर आई होऊ शकले नाही. पण ही गोष्ट जेव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हा त्याने लगेचच मला त्या गोळ्या बंद करायला लावल्या आणि माझ्यावर खूप रागावला. आपण दोघं नवरा बायको आहोत. तू माझ्या आईचं का ऐकलं? ही गोष्ट तू मला सांगायला हवी होती आधीच. तो पुन्हा पुन्हा माझ्यावर चिडत होता. पण मला वाटले की माझा नवरा त्याच्या आईचे खूप ऐकतो, तिला खूप मानतो. ही गोष्ट त्याला सांगितली तर तो आई जे सांगेल तेच कर असं मला म्हणेल. म्हणून मी माझ्या नवऱ्याला हे सांगितलं नव्हतं. पण याच्या अगदी उलट घडलं होतं. त्याला मी सांगितलं नाही म्हणून राग येत होता. मला खूप टेन्शन येत होतं. तसंच नवऱ्यालाही टेन्शन येत होतं की आता आम्ही पालक बनू शकू की नाही. मला आई बनण्याचं तसेच त्याला बाप बनण्याचं सुख मिळेल किंवा नाही. कदाचित आमचं पुण्य कामी आलं आणि त्या गोळ्या बंद केल्यावर दुसऱ्याच महिन्यात मी गरोदर राहिले. मी आणि माझा नवरा खूप खुश होतो. माझ्या नवऱ्यानं माझ्या सासूला खूप ऐकवणूक केली होती की कशाचाही विचार न करता, मला न विचारता माझ्या बायकोला तू त्या गोळ्या का खायला दिल्या. म्हणून सासू जरा नाराजच होती. पण तरीही एक इच्छा ती सारखी बोलून दाखवायची की मला नातूच हवा. पहिला मुलगाच झाला पाहिजे सुनबाईला. जर पहिली मुलगी झाली तर खूप टेन्शन असते. पुढे मुलीच व्हायला लागतात मग एका पाठोपाठ एक. सासूचे असे बोलणे ऐकून मला खूपच टेन्शन यायचे, कारण मला तर माहिती नव्हते माझ्या पोटात नेमका मुलगा आहे की मुलगी. माझ्या नवऱ्यासोबत या विषयावर मी बोलले तर तो मला म्हणायचा की हे बघ निकू, मुलगा असो की मुलगी ते आपलेच राहणार आहे ना, काळजी करू नकोस. मुलगा हो किंवा मुलगी हो, आपण त्याच्यावर सारखंच प्रेम करायचं. कारण आज मुलगी सुद्धा मुलांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःचे नाव करत आहे जगात. मुलगा आणि मुलगी आता भेदभाव करायचा नाही. पण त्याची आई काय बोलते हे मी त्यांना बोलून दाखवलं. तेव्हा माझा नवरा म्हणाला, तिचं तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो तिच्यासोबत काय बोलायचं ते. तू फक्त ह्या दिवसात तुझी काळजी घे. मी गरोदर असताना माझा नवरा माझी खूप काळजी घेत होता. वेळच्या वेळी मला दवाखान्यात घेऊन जात होता. चेकअप वेळच्या वेळी झाल्याने माझ्या पोटातील बाळ एकदम छान आणि तंदुरुस्त होते. मला 4थाच महिना लागला होता. तेव्हा मी अशीच बाहेर भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेले आणि तिथेच माझी भेट एका 30 ते 35 वर्षांच्या गीतांजली ताईंसोबत झाली, ज्या की एक अंगणवाडी सेविका आहे असे मला म्हणाल्या. आमची दोघांचीही एकमेकांसोबत आधी ओळख नव्हती. त्यांनी माझ्याकडे बघताक्षणीच मला त्या म्हणाल्या, तू गरोदर आहेस ना, 3रा महिना संपला आहे वाटतं. त्या असं बोलल्यावर मला आश्चर्य वाटलं. यांनी फक्त माझ्या चेहऱ्याकडे बघून हे कसं ओळखलं असेल. तेव्हा त्या मला म्हणाल्या, आश्चर्य वाटून घेऊ नकोस, माझे कामच ते आहे. तुझ्यासारख्या अनेक स्त्रिया माझ्याकडे येत असतात, ज्यांना काही कॉम्प्लिकेशन अडथळे आपल्या गरोदरपणात असतात. म्हणून काही व्यायाम, त्यांची देखभाल, खानपान हे सगळं काही मी त्यांना सांगत असते
आणि म्हणूनच त्या स्त्रियांच्या नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा होतात. तंदुरुस्त बाळ जन्माला येतं आणि नंतर मग त्या स्त्रिया माझे आभार व्यक्त करतात. शेजारीच एक क्लिनिक सुद्धा आहे इथे. त्या मॅडमच्या हाताखाली मी डिलिव्हरी करण्यासाठी मदत सुद्धा करते. मला आश्चर्य वाटलं. ही एक अंगणवाडी सेविका असून एका दाईचे काम सुद्धा ती स्त्री करत होती. मला फारच आनंद झाला की माझ्या गरोदरपणात मलाही या गीतांजली ताईंची मदत होईल. तेव्हा मी लगेचच त्यांना म्हणाले, ताई, तुम्हाला जर वेळ मिळाला कधी तर मला जरा गरोदरपणात मदत करा. मला ही नॉर्मलच डिलिव्हरी हवी. माझं बाळ तंदुरुस्त हवं. तर ताई हसूनच मला म्हणाल्या, नक्कीच मदत करेल. जेव्हाही तुला गरज पडेल तेव्हा आमच्या क्लिनिकमध्ये ये. आम्ही नक्कीच तुला तुझ्या गरोदरपणात मार्गदर्शन करण्याचं काम करू. आता तितक्यातच मला माझ्या नवऱ्याचा फोन आला. किती वेळपासून भाजी मार्केटमध्ये गेली आहेस? लवकरात लवकर घरी ये, तो मला बोलला. म्हणून लगेचच मी गीतांजली ताईंना म्हणाले, चला भेटू लवकरच. छान वाटलं तुम्हाला भेटून. त्यांनीही हसूनच मला बाय केलं. मी घरी आले. मार्केटमध्ये घडलेला तो प्रसंग मी माझ्या नवऱ्याला सांगू लागले. त्यालाही ऐकून आनंद झाला. पण माझी सासू मला म्हणाली, असं चालत्या फिरत्या स्त्रियांवर विश्वास ठेवायचा नसतो. कोण कसं आहे ते आपल्याला माहिती नसतं आणि तसंही आपण दवाखान्यात तुझा चेकअप करतच असतो. म्हणून असं कुणाकडेही जायची गरज नाही. माझा नवरा त्याच्या आईच्या बोलण्याला सहमत होता. त्यानेही मला तेच सांगितलं. म्हणून मग मी त्या गीतांजली ताईचा विषय तिथेच सोडला. 5व्या महिन्यात मला चेकअपसाठी माझा नवरा दवाखान्यात घेऊन गेला. माझ्या गरोदरपणात अडथळा असल्याचं डॉक्टरने सांगितलं. म्हणून मी आणि माझा नवरा दोघेही टेन्शनमध्ये गेलो. तितक्यातच मला गीतांजली ताईंचा चेहरा समोर आला, ज्या की मला मागच्या 2 महिन्यांपासून बऱ्याच वेळा भेटल्या होत्या. पण मी त्यांच्याकडे कशाचीही मदत मागितली नव्हती. पण तरी देखील त्यांनी माझ्यासोबत मैत्री केली होती. एक मैत्रीचं नातं आमच्यात तयार झालं होतं. म्हणून गीतांजली ताई अधूनमधून आमच्या घरीही यायला लागल्या होत्या. माझी सासू, माझा नवरा हे दोघेही देखील गीतांजली ताईंना आता ओळखायला लागले होते. त्यांना देखील त्या ताईंचा स्वभाव आवडला होता. पण सासूंनी कुणावर विश्वास ठेवायचा नाही असं सांगितलं होतं. म्हणून आम्ही आमच्या गरोदरपणात त्यांची मदत घेतली नव्हती. पण जेव्हा 5व्या महिन्यात मला अडथळा सांगितला तेव्हा मी लगेचच माझ्या नवऱ्याला माझ्या मनात चालू असणारी माझी घालमेल सांगितली. तोही माझ्या बोलण्यावर विचार करू लागला. आम्ही दोघेही जेव्हा हॉस्पिटलमधून घरी आलो तेव्हा सासूसोबत या विषयावर बोलू लागलो. माझा नवरा माझ्या सासूसोबत चर्चा करू लागला. निकिताला तिच्या गर्भात कॉम्प्लिकेशन सांगितले आहे. काहीही होऊ शकते. आपले बाळ तिच्या पोटात तंदुरुस्त नाही. यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. मला वाटतं त्या अंगणवाडी सेविका गीतांजलीला आपण आपली मदत करायला बोलवावे, जेणेकरून आपली निकिता आणि आपलं बाळ सुखरूप राहील. सासूने आता विचार करून गीतांजली ताईंना माझी मदत करण्यासाठी होकार दिला. म्हणून मी लगेचच माझ्या नवऱ्याला तिने सांगितलेल्या त्या क्लिनिकमध्ये पाठवले आणि मला मदतीची गरज आहे सांगितले. माझा नवरा लगेच तिथे गेला आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये काय सांगितलं, जे काही रिपोर्ट मिळाले ते त्या ताईंना दाखवत म्हणाला, माझी बायको घाबरली आहे थोडी. प्लीज काही मदत करा. माझ्यासोबत आमच्या घरी चला. माझा नवरा त्या गीतांजली ताईंना आमच्या घरी घेऊन आला. तिने आल्याबरोबर माझ्याकडे बघितले आणि मला म्हणाली, हे बघ निकिता, घाबरू नकोस. या दिवसांमध्ये आपल्याला नकारार्थी काहीच विचार करायचा नसतो. आपल्या अवतीभोवती नेहमी चांगल्याच गोष्टी घडत आहे आणि आपण आपल्या बाळालाही त्या चांगल्या गोष्टींची सवय लावत आहोत. हेच मनात चालू द्यायचं. मला माहिती होतं ती ताई माझी समजूत काढत होती. पण तिने माझ्याजवळ येत माझ्या पोटावर हात ठेवला आणि मला म्हणाली, हे बघ, आजपासून तुला मी जे सांगेल ते व्यायाम करायचे आहेत. मी जे सांगेल तेच जेवण तुला करायचं आहे. तेव्हाच काही दिवसात तुला जाणवेल आपलं बाळ किती तंदुरुस्त आहे ते. माझा नवरा वेगळ्याच नजरेने माझ्याकडे बघत होता.
कारण गीतांजली माझ्या पोटातील बाळाला आपलं बाळ असं म्हटली होती. पण जेव्हा गीतांजली ताई मला समजावून सांगून तिच्या घरी निघून गेली, तेव्हा मी माझ्या नवऱ्याला समजावलं, या लोकांचं काम तेच असतं. ते सगळ्याच मुलांना आपलं म्हणून समजतात आणि तसेच उपचार करतही असतात. आता मी, माझा नवरा, माझी सासू, आम्ही सगळेच गीतांजलीवर डोळे झाकून विश्वास ठेवत होतो. ती जे काही म्हणेल ते माझा नवरा मला खाण्यासाठी घेऊन येत असे. माझे व्यायाम बऱ्यापैकी ती करून घेत असे. काही काम करण्यासाठी तिने मला मनाई केली होती, म्हणून माझी सासूसुद्धा आता मला माझ्या या काळात मदत करत होती. कारण तिला माझ्याकडून नातू मिळणार आहे हा तिचा दृढ विश्वास होता. प्रत्येकाच्या माझ्याकडून काहीतरी इच्छा होत्या, पण मला मात्र मी त्या पूर्ण करू शकते किंवा नाही हा विश्वास नव्हता. पण गीतांजली ताई जेव्हापासून माझे व्यायाम घेत होती, माझं मेडिटेशन करून घेत होती, तेव्हापासून माझ्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. मला सगळं काही चांगलं वाटत होतं. माझे पोटातील बाळ माझ्यासोबत बोलत आहे असंही वाटत होतं. ते बाळ जन्माला येण्या अगोदरच माझं आणि माझ्या बाळाचं एक सुंदर असं नातं तयार झालं होतं. ते आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे, मी स्वतःला म्हणत होते. माझ्या बाळाला त्याच्या आजीसोबत, बाबांसोबत बोलू देत होते. त्यांनीही माझ्या पोटावर हात ठेवल्यानंतर, माझ्या बाळाशी बोलल्यानंतर माझं ते बाळ त्यांना पोटातूनच लात मारून रिस्पॉन्स देत होतं. सगळे खूप खुश होते. गीतांजली ताई रोज आता माझी ह्याच प्रकारे कसरत करून घेत असे. माझे खानपान सगळं काही त्यांच्या पद्धतीनेच सुरू होतं. म्हणून ह्यावेळी जेव्हा मला माझ्या नवऱ्याने डॉक्टरांकडे नेलं, तेव्हा माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. आता माझ्या नवऱ्याचा सुद्धा त्या गीतांजलीवर विश्वास पटला. तोही आता गीतांजली ताई जे काही सांगत ते सगळं ऐकू लागला. पण त्याला गीतांजली ताईंची एक गोष्ट खटकत होती. ती जेव्हाही मला बघायला यायची, माझ्या पोटाला हात लावायची आणि हे आपलं बाळ आहे, तू असं खाऊ शकत नाही, आपल्या बाळाला त्रास होईल, आपल्या बाळाला याने आनंद मिळेल, हा आपला शब्द ऐकून त्याला कुठेतरी त्रास होत असे. कारण ते बाळ फक्त निकिता आणि माझंच आहे. मग ही अंगणवाडी सेविका माझ्या बाळाला आपलं बाळ का म्हणते, त्याला विचार पडत असे. पण त्यानं ही गोष्ट कुणाला बोलून दाखवली नाही. कारण त्याला फक्त आपली बायको आणि आपलं बाळ सुखरूप हवं होतं. आणि गीतांजलीकडून आपल्या बायकोला मदत होत आहे म्हणून तो सगळं काही शांतपणे बघत होता आणि तिचं ऐकून आपल्या बायकोची तशीच काळजी घेत होता. गीतांजलीला आता 9वा महिना लागला. आपल्या माहेरी आईवडिलांकडे ती आता गेली. सासूने आपल्याला मुलगा हवा आहे, लवकरच खुशखबरी दे म्हणून सांगितले. पण नवऱ्याने निकिताला काळजी करू नकोस, जे होईल ते होईल, फक्त सुखरूप तू आणि आपलं बाळ आपल्या घरी परत या असं म्हटले. शेजारीच गावात निकिताचे आई वडील राहत होते. दवाखान्याची सोय तिथेही होती, म्हणून वेळोवेळी उपचार करण्यासाठी निकिताचा नवरा तिथे जाऊन निकिताला दवाखान्यात घेऊन जात असे. निकिता तिथून सुद्धा प्रत्येक गोष्ट गीतांजलीला फोन करून विचारून घेत असे. गीतांजली तिला फोनवरच काही माहिती सांगत असे आणि मग निकिता त्याचप्रमाणे वागत असे. आता निकिताचे दिवस भरत आले. तिला वेदना जाणवू लागल्या. कदाचित तिच्या बाळंतपणाचा दिवस उजडला होता. तिने घाईतच आपल्या नवऱ्याला कळवले. निकिताचा नवरा घाईघाईतच हॉस्पिटलला आला. त्याच्या अगोदरच गीतांजली हॉस्पिटलमध्ये हजर होती, पण त्यानं तिच्याकडे लक्ष दिलं नाही. आपल्या बायकोला ज्या कळा येत होत्या त्या बघून त्यालाही त्रास होत होता. देवाला तो सारखी प्रार्थना करत होता की माझं बाळ आणि माझी बायको सुखरूप मला परत दे. थोड्याच वेळात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. निकिताने एका छान गोंडस मुलाला जन्म दिला, जो की खूप देखणा होता, अगदी त्याच्या बापासारखा. निकिताच्या नवऱ्यानं बाळाला बघितल्यावर तो खूप खुश झाला. अगदी तंदुरुस्त बाळाला जन्म दिला आहे तुमच्या बायकोने, डॉक्टरने अभिनंदन करत निकिताच्या नवऱ्याला म्हटलं. त्याने घाईतच पेड्यांचे बॉक्स आणले आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये वाटले
आपल्या आईला फोन करून ही खुशखबरी दिली. निकिताच्या सासूचा आनंद गगनात मावत नव्हता. मला नातू झाला, मला नातू झाला, ती आनंदाने सगळ्यांना सांगत होती. पण त्यांची सगळ्यांची ही खुशी काहीच दिवसांची होती. निकिता आपल्या बाळाला घेऊन आपल्या आई वडिलांच्या घरी आली. बाळ फक्त 1 महिन्याचं झालं होतं. अतिशय लहान होते. पण त्याची ही काळजी कशी घ्यायची, त्याला काय औषधं द्यायचं, त्याचं संगोपन कसं करायचं, या बारीक सारीक गोष्टी सुद्धा निकिता गीतांजलीला फोन करून विचारत असे. कारण गीतांजलीमुळेच आपल्याला इतकं तंदुरुस्त बाळ झालं, आपली डिलिव्हरी नॉर्मल झाली हा विश्वास निकिताच्या मनात होता. गीतांजली सुद्धा निकिताकडे चक्कर मारून जात असे. निकिताचा नवरा माधव हा खूप खुश होता. तोही आपल्या बायकोकडे अधूनमधून तिला भेटायला जात असे. या गोष्टीला 1 महिना झाला होता. त्याच वेळी एक मुलगी निकिताकडे आली आणि म्हणाली, ताई, तुम्हाला गीतांजली ताईंनी बोलवलं आहे. इथे अंगणवाडीच्या शाळेमध्ये जाऊन बाळाला पोलिओ द्यायला सांगितला. निकिताने लगेचच हो म्हटले. आपलं आवरून बाळा त्यात गुंडाळले आणि आपल्या आईला सांगितले, आई, आज बाळाचा पोलिओ आहे, मी येते थोड्या वेळात. तिची आई तिला हो म्हणाली. आता निकिता आपल्या बाळाला छातीशी कवटाळत त्या मुलीसोबत त्या रस्त्यावर चालू लागली. जवळजवळ अर्धा तास त्या दोघी चालत राहिल्या. तेव्हा निकिता म्हणाली, अगं, ही अंगणवाडी कुठे आहे? हे माझंच गाव आहे. आमची शाळा तर पाठीमागेच राहिली. तेव्हा ती मुलगी निकिताला म्हणाली, अगं ताई, थोडा वेळ फक्त, डोस द्यायचं काम त्या समोरच्या घरात सुरू आहे. तरी निकिताच्या मनात कुठेही शंका निर्माण झाली नाही. कारण गीतांजलीवर तिचा खूप दृढ विश्वास होता. ती त्या घरात गेली. गीतांजली आणि तिच्या हाताखाली असणारी एक मुलगी तिथे आधीच होते. बाळाला टेबलवर ठेवण्यात आले आणि त्याच्या तोंडात ते औषध टाकण्यात आले. निकिताने लहानपणापासून ऐकले होते पोलिओच्या डोसाबद्दल, म्हणून तिला काहीच वाटले नाही. तितक्यात गीतांजलीच्या हाताखाली असणाऱ्या त्या स्त्रीने निकिताला पाण्याचा ग्लास दिला. चालून दमल्यामुळे निकिताने ते पाणी गटाकट पिले आणि काही क्षणात ती बेशुद्ध झाली. जवळजवळ 6 ते 7 तासानंतर तिने डोळे उघडले. जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती त्याच घरात पडलेली होती. पण आसपास कोणीच नव्हतं. आपलं बाळ कुठे गेलं, ती घाबरूनच इकडे तिकडे बघू लागली. इकडे घरी निकिता गायब आहे हे निकिताच्या आईने तिच्या नवऱ्याला सांगितलं. म्हणून सगळेच निकिताचा शोध कधीपासून घेत होते. पण निकिता कुठेच मिळत नव्हती. आता मात्र माधव सुद्धा खूप घाबरला. आमचं बाळ आणि माझी बायको कुठे गेली असेल तो विचार करू लागला. पूर्ण गावात त्याने सगळीकडे निकिताला आणि बाळाला शोधले, पण त्याला निकिता आणि बाळ मिळाले नाही. निकिता त्या घरातून दरवाजा वाजवत होती. मी इथे बंद आहे, प्लीज कोणीतरी उघडा म्हणत होती. बाहेर 1-2 मुले खेळत होती. निकिताचा आवाज ऐकून त्यांनी दरवाजा उघडला. निकिताने घाईतच त्यांना विचारलं, आज पोलिओ डोस होता ना, तुमच्या बाई इथे आल्या होत्या ना, माझं छोटंसं बाळ तुम्ही बघितलं का? तेव्हा ते मुले निकिताला म्हणाले, अगं ताई, पोलिओचा डोस रविवारी असतो, आज गुरुवार आहे. आता मात्र तिच्या मनात शंका येऊ लागल्या. ती घाईघाईतच आपल्या घरी आली. नवऱ्याला समोर बघून त्याच्या गळ्यात पडून रडू लागली आणि आपल्यासोबत जो प्रकार घडला तो तिने आपल्या नवऱ्याला सांगितला. नवऱ्याला मात्र निकिताचा भरपूर राग आला. प्रत्येक वेळी मला काही गोष्टी न सांगताच तू करते, यावर तो तिच्यासोबत डोकं लावू लागला. पण आता भांडण्याची वेळ नव्हती. आपलं बाळ गायब झालं आहे म्हणून दोघेही आई वडील घाईतच पोलीस स्टेशनमध्ये गेले. गीतांजलीचा फोन बंद लागत होता. माधवने जाऊन सगळीकडे गीतांजलीची चौकशी सुरू केली, पण गीतांजली गावात कुठेच मिळत नव्हती. पोलिसांनी सुद्धा गीतांजलीची चौकशी केली, पण पोलिसांना गीतांजलीबद्दल चांगलं ऐकायला मिळत होतं. गीतांजलीसारखी स्त्री कुठेच मिळणार नाही, खूप चांगली स्त्री आहे, ती असं करू शकत नाही, असंच प्रत्येकाच्या तोंडात होतं. निकिता मात्र रडून रडून आपल्या नवऱ्याकडे आपल्या बाळाची माग करत होती. माझ्या बाळाला आता गीतांजलीनेच नेलं म्हणत होती. आता मात्र माधव गीतांजलीच्या शोधात लागला. सगळ्यात अगोदर तो त्या क्लिनिकमध्ये गेला आणि तिथेच त्याला गीतांजलीबद्दल बऱ्याच धक्कादायक गोष्टी समजल्या. गीतांजलीचे पहिले 2 लग्न झाले होते. पहिल्या लग्नात ती खूप खुश होती.
पण लग्नाच्या 4 वर्षानंतर सुद्धा तिला मूल न झाल्याने तिच्या सासूने आणि नवऱ्याने तिला टाकून दिले होते. आम्हाला तू नांदवायची नाही असं तिच्या सासूचे मत होते. तू वांज आहे म्हणून माझ्या मुलाचं मला दुसरं लग्न करायचं आहे म्हणत त्या नवऱ्यानं गीतांजलीला घटस्फोट दिला होता. गीतांजलीचं तिच्या आईवडिलांनी दुसरं लग्न करून दिलं. तिथेही तेच झालं. गीतांजली कधी आईच होऊ शकत नाही हे डॉक्टरांकडून तिला समजलं. त्यामुळे त्या नवऱ्यानंही तिला टाकून देण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला बाप बनायचं सुख हवं होतं. गीतांजली आई होऊ शकत नव्हती म्हणून गीतांजलीला 2 नवऱ्यांनी घटस्फोट दिला होता. तिला आपल्या घरातून अपमानित करून काढून दिलं होतं. त्यामुळे गीतांजली खूप दुःखी होती. आपण का आई होऊ शकत नाही? देवाने मला का वांजपणाचे शरीर दिलं? मला जगायचं नाही असेच विचार तिच्या मनात सुरू होते. आता तर तिचे गरीब आई वडील सुद्धा तिला सोडून देवाघरी गेले होते म्हणून तिचं असं ह्या जगात स्वतःचं कुणीच नव्हतं. तिने एक दिवस आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण एका व्यक्तीने तिला वाचवलं, तिला समजावलं आणि गीतांजली त्या व्यक्तीच्या प्रेमात पडली, ज्याचं नाव राजीव होतं. पण राजीवचं अगोदरच लग्न झालं होतं. त्याला 2 मुली होत्या. त्याच्या बायकोवर आणि त्या 2 मुलींवर त्याचं खूप प्रेम होतं म्हणून तो गीतांजलीला स्वीकारू शकत नव्हता. पण त्या दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू त्या दोघांची ही मैत्री प्रेमात रूपांतर झाली. गीतांजली कधीच आई होऊ शकत नाही ही गोष्ट राजीवला माहिती नव्हती. पण गीतांजली जरी आई होऊ शकत नव्हती तरी तिच्याकडे एक वेगळीच जादू होती. ती जेव्हा एखाद्या स्त्रीकडे बघायची तेव्हा तिला तिच्या चेहऱ्यावरूनच किंवा तिच्या पोटावरून लगेच समजायचे की ती स्त्री गरोदर आहे. तिला कितवा महिना चालू असेल हे सुद्धा गीतांजलीला समजायचे. तिच्या पोटातील बाळासाठी काय चांगलं काय वाईट या गोष्टी सुद्धा ती त्या गरोदर मातेला सांगत असे. म्हणजे देवाने तिच्याकडे ही कला दिली होती. गीतांजली आता आपल्या आईबाबांच्या घरात एकटीच राहत होती म्हणून कधी कधी राजीव तिच्याकडे येत असे. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं, त्यामुळे दोघंही एकत्र नवरा बायको सारखं राहायला लागले होते. दोघांमध्येही शारीरिक संबंध घडत असे. म्हणून एकदा गीतांजलीने राजीवला आपल्यासोबत लग्न करण्याबद्दल विचारले. तेव्हाच राजीवनं आपलं आधीच लग्न झालं आहे, आपल्याला 2 मुली आहे हे गीतांजलीला सांगितलं. आणि मग काय, गीतांजली राजीव सोबत खोटं बोलली. मला तुझ्यापासून दिवस गेले आहेत, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे, मला 3रा महिना चालू आहे. जेव्हापासून राजीव आणि गीतांजली हे एकमेकांना भेटत होते तेव्हा त्यांचे शारीरिक संबंधही होत होते आणि म्हणूनच गीतांजली इतक्या सहजासहजी राजीव सोबत खोटं बोलू शकली. गीतांजली आपल्यापासून गरोदर आहे ही गोष्ट राजीवला समजल्यावर त्याला खूप मोठा धक्का बसला. त्याने लगेचच गीतांजलीला तू किरटिंग करून टाक, मला हे बाळ नको, मी आधीच 2 मुलींचा बाप आहे. माझ्या बायकोला जर ही गोष्ट समजली तर ती मला सोडून माझ्या 2 मुलींना घेऊन तिच्या माहेरी निघून जाईल आणि मी माझ्या मुलींशिवाय जगू शकत नाही. त्याचं बोलणं ऐकून गीतांजली चिडली आणि त्याला म्हणाली, मग माझ्यासोबत जे काही संबंध बनवत होता तो फक्त तुझा टाइमपास होता का? मी तुझ्यासाठी काहीच महत्वाची नाही का? आपण एकमेकांवर प्रेम करतो. आपलं बाळ या जगात आल्यानंतर माझी ही एक फॅमिली बनेल, तू, मी आणि आपलं बाळ, परफेक्ट परिवार. पण राजीव ऐकायला तयार नव्हता. तेव्हा गीतांजली त्याला म्हणाली, राजीव, काळजी करू नकोस, मी तुला आणि तुझ्या बायको मुलांना दूर करणार नाही. आपल्याबद्दल तुझ्या बायकोपर्यंत कधीच काही पोहोचणार नाही. मी माझ्या बाळाला इकडे एकटीच मोठं करेल, तू फक्त मला साथ दे, आधार दे. तिचं बोलणं ऐकून राजीवनं तिला साथ देण्याचा होकार दिला. आणि त्याच दिवशी गीतांजलीची नजर मार्केटमध्ये आलेल्या निकितावर पडली आणि तिला लगेच समजलं की निकिता गरोदर आहे. ती जे काही खोटं बोलली होती ते खरं करण्याची वेळ आता आली होती. निकिता खूप साधी सरळ मुलगी होती म्हणून खूप लवकर गीतांजलीच्या जाळ्यात अडकली. गीतांजलीने आपण जोपर्यंत बाळाला जन्म देणार नाही तोपर्यंत राजीव तू मला भेटायला एकटा येत जाऊ नकोस.
जर तुझ्या बायकोने मुलींनी जर तुला माझ्याकडे इकडे बघितलं तर त्यांना संशय येईल, तुझा संसार मोडेल. म्हणून माझी डिलिव्हरी झाली, आपलं बाळ या जगात आलं की तेव्हाच तू घरी येत जा. राजीवलाही गीतांजलीचं बोलणं पटलं. आता तो गीतांजलीला फक्त फोनवरच विचारत जाई तिची आणि त्यांच्या बाळाची तब्येत. गीतांजली प्रत्येक महिन्याचे फोटो आपले काढत, कधी पोटाला उशी बांधत तर कधी ब्लँकेट गुंडाळत, आणि तेच गरोदर असल्याचे फोटो आपल्या त्या प्रियकराला म्हणजेच राजीवला पाठवत. जवळजवळ 9 महिन्यांचे फोटो तिनं त्याला पाठवले होते. आता कुठेतरी राजीव सुद्धा गीतांजलीच्या पोटात वाढत नसणाऱ्या त्या बाळावर प्रेम करायला लागला. गीतांजली राजीवसोबत खोटं बोलत होती. ज्या दिवशी निकिताची डिलिव्हरी झाली त्याच दिवशी तिनं राजीवला फोन करून आपल्याला मुलगा झाल्याचं सांगितलं. राजीवला खूप आनंद झाला, कारण त्याला अगोदरच 2 मुली होत्या. आता दुसऱ्या बायकोपासून एक मुलगा. तो मनातच विचार करत होता. गीतांजलीचं नाव इतकं चांगलं होतं की कोणीच तिच्यावर संशय घेणारं नव्हतं. सगळ्यांचा तिच्यावर खूप विश्वास होता, पण आईपणामुळे ती हरली होती आणि म्हणूनच तिच्याकडून हे वाईट घडलं होतं. एका बाळाला तिनं त्याच्या आईपासून तोडलं होतं आणि त्या बाळाला पळून घेऊन ती आपल्या घरी आली होती, जिथे राजीव तिला भेटण्यासाठी आला. बाळाकडे बघून त्याला खूप आनंद झाला. आपल्याला मुलगा झाला. आता मी उद्याच कोर्टात जाऊन आपल्या लग्नाचं बघतो. आपण दोघंही आता लग्न करणार. तू माझी दुसरी बायको म्हणून आता राहणार. माझ्या पहिल्या बायकोला मी सगळं काही खरं खरं सांगून देईल. बऱ्याच गोष्टी राजीवनं गीतांजलीला सांगितल्या. फक्त आपण आई झाल्यामुळे जीवनात किती बदल घडतो. सगळे कसे आपल्या पुढे पुढे करतात, म्हणजेच आपण वांज होतो. म्हणून सगळ्यांनीच आपल्याला किती त्रास दिला. आपण आता आई होऊ शकत नाही म्हणून आपल्याला 2-2 नवऱ्यांना टाकून दिलं. राजीव सुद्धा माझ्यासोबत लग्न करायला अजिबात तयार नव्हता, पण फक्त एक खोटं बोलले, मी आई होणार आहे आणि तो माझ्या बाळाचा बाप. तरी तो किती खुश झाला आणि कसा त्या बाळाला स्वतःचं समजू लागला. म्हणजे माझं अस्तित्व काहीच नव्हतं, पण आईपणामुळे मला सगळं काही मिळालं. आता मला लवकरात लवकर राजीवला सांगून इथून दुसऱ्या शहरात निघून जावं लागेल आणि मग राजीव कधी कधी आमच्याकडे येत राहील. गीतांजलीच्या मनात बरेच प्रश्न येत होते. राजीव आणि गीतांजली त्या बाळासोबत खूप खुश होते. असाच 1 महिना झाला. इकडे निकिता आणि माधव आपल्या बाळाचा शोध घेतच होते, पण गीतांजलीचा तपास अजिबात लागत नव्हता. पोलीस सुद्धा बऱ्याच ठिकाणी गीतांजलीचा फोटो दाखवून तिची माहिती काढत होते, पण गीतांजलीबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. गीतांजली बाळाला घेऊन दुसऱ्या शहरात निघून गेली होती. राजीव सुद्धा त्यांच्याकडे जात असे. आता राजीवनं गीतांजली आणि आपल्या बाळाची हेल्थ पॉलिसी काढायचं ठरवलं. त्याच्यासाठी त्याला काही कागदपत्रे गीतांजलीकडून लागत होते. म्हणून त्याने तू गरोदर असल्यापासून ते डिलिव्हरी पर्यंत जो काही खर्च झाला ते सगळेच रिपोर्ट मला दे. गीतांजली जरा अडथळली. का कशासाठी प्रश्न विचारू लागली. माझ्याकडे नाहीत म्हणू लागली. तेव्हा कुठे राजीवला थोडी शंका उत्पन्न झाली. तो घरात कागदपत्रे शोधू लागला. बाळाचा जन्म दाखला घरात शोधू लागला, पण त्याला कुठेच काही मिळत नव्हतं. गीतांजलीला तो विचारत होता, पण तीही काहीच मन समाधानी होईल असे उत्तर त्याला देत नव्हती. म्हणून काहीतरी गडबड आहे. गीतांजली आपल्यासोबत खोटं बोलत आहे हे राजीवला वाटले आणि त्याने घाईतच काही चौकशा सुरू केल्या. गीतांजली ज्या हॉस्पिटलचे नाव सांगत होती त्या ठिकाणी तो गेला आणि सगळी चौकशी केली. तर एक भयानक सत्य त्याच्याही समोर आलं. आपली दुसरी बायको गीतांजली ही कधी गर्भवतीच नव्हती. ती कधी आईच होऊ शकणार नाही. ती तर एक वांज आहे. 2-2 नवऱ्यांनी तिला फक्त याच कारणांमुळे टाकून दिलं आहे की तिने त्यांना बाप बनण्याचं सुख दिलं नाही.
मग गीतांजलीकडे जे बाळ आहे ते कुणाचं आहे? ती खोटं का बोलली हे काहीच राजीवला समजेना. त्याने लगेचच पोलीस स्टेशन गाठले आणि आपल्यासोबत जे काही घडले ते पोलिसांना सांगितले. पोलीस स्टेशनमध्ये अगोदरच निकिता आणि माधव आपल्या मुलाच्या तपासात होते. गीतांजलीचं नाव ऐकून निकिता आणि माधव पोलिसांची पूर्ण टीम घेऊन राजीव सोबत गीतांजलीकडे गेले. गीतांजलीने निकिताला आणि माधवला समोर बघून तिथून लगेचच पळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी लगेचच तिला पकडले. निकिताला तिचे बाळ पोलिसांनी सोपवले. निकिताने रागातच गीतांजलीच्या एक गालात मारली. मी तर तुम्हाला देव समजलं होतं आणि तुम्ही माझंच आई पण माझ्यापासून हिरावून घेतलं. राजीव सुद्धा गीतांजलीवर फार चिडला. तेव्हा गीतांजली रडतच म्हणाली, निकिता, तुझ्या पोटातील बाळ हे पहिल्यापासूनच माझंच होतं. मी आपलं बाळ म्हणून त्याला तुझ्या पोटात वाढवलं होतं. तुझ्या बाळाला माझी भाषा समजत होती, ते मला रिस्पॉन्स देत होतं. तुझं नाही ते बाळ माझंच आहे. रडून रडून गीतांजली बोलत होती. तेव्हा माधव म्हणाला, ओ बाई, हे बाळ आमचं आहे. आम्ही तर तुमचा गायडन्स आम्हाला मिळावा म्हणून एक मदतीसाठी आलो होतो, पण तुम्ही तर आमचा फायदाच घेतला. माझ्या भोळ्या बायकोचा फायदा घेतला अंगणवाडी सेविका म्हणून आणि आमचंच बाळ पळवून घेऊन आल्यात. तेव्हा गीतांजली आपला गुन्हा कबूल करत म्हणाली, हो, पळवलं तुमचं बाळ मी, पण मी वाईट नव्हते. मला तुम्ही लोकांनी वाईट केलं. माझे 2 लग्न झाले. दोघंही नवऱ्याने मी आई होऊ शकत नाही म्हणून मला टाकलं. 3ऱ्या माणसावर प्रेम केलं. त्यानेही त्याला मुलं आहेत. त्या मुलांसाठी मी दुसरं लग्न करू शकत नाही तुझ्यासोबत म्हणून मला सांगितलं. म्हणजे मी आई होऊ शकत नाही तर माझा सगळेच लोक फायदा घेत होते. मला वांज म्हणून माझं मन दुखवत होते. माझ्या टेन्शनमध्ये माझे आई वडील सुद्धा मी गमावून बसले. त्यांच्या मुलीला सुख भेटत नाही, ती आई होऊ शकत नाही, याच टेन्शनमध्ये ते कायमस्वरूपी देवाघरी निघून गेले. आणि म्हणूनच मी ठरवलं की मी सुद्धा आई होणार आणि म्हणूनच राजीव सोबत मी खोटं बोलले आणि मला मुलगा झाला म्हटल्याबरोबर राजीवने सुद्धा मला स्वीकारलं. मला आणि माझ्या बाळाला तो जीव लावू लागला. म्हणजे हे जग किती स्वार्थी आहे. मी आई झाल्याबरोबर मला मान सन्मान मिळाला, पण मी वांज आहे म्हटल्यावर मला फक्त टोमणे ऐकवणूक मिळत होती. आता मात्र पोलिसांनी गीतांजलीला पोलीस स्टेशनमध्ये नेले. बाळ चोरीच्या आरोपात तिला शिक्षा झाली. राजीवच्या बायकोला हे सत्य समोर आलं तेव्हा ती सुद्धा आपल्या मुलींना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. माधव आणि निकिता आपल्या बाळाला घेऊन आपल्या घरी आले. निकिता तर खूप खुश होती, कारण तिला तिचं ते बाळ मिळालं होतं. पण आता ती कुणावरच विश्वास ठेवू शकणार नव्हती. माधवकडे सुद्धा ती क्षमा मागत होती. आज नंतर मी तुम्हाला विचारल्याशिवाय कधीच काही करणार नाही, त्याला ती सांगत होती. त्यानेही तिला आता माफ केलं. सासूने बाळाची आणि आपल्या सुनेची आणि मुलाची दृष्ट काढून टाकली आणि आज तेच सगळे खूप सुखी आणि खुश आहेत. त्यांचा संसार आनंदाने सुरू आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य आई होत नाही म्हणून डोक्यामध्ये काहीही वाईट आणून दुसऱ्याचं बाळ चोरून आई होता येत नाही. हे चुकीचं काम कधीच करू नये. आई होत नसेल तर एखादं मूल दत्तक घेऊन त्याची आई व्हा, पण दुसऱ्या आईचं बाळ चोरून आई बनण्याचं सुख लाभत नाही. कधीच कुणावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आपल्या घरातील मोठी माणसे जे काही सांगतात ते ऐकत चला. आपला नवरा आपल्या भल्यासाठीच काही गोष्टी आपल्याला बोलतो, त्याच्यावर न चिडता त्याचं ऐकून बघा, तुम्हालाही आनंद होईल. ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. कॉमेंट करून मला नक्की सांगा, गीतांजली जे वागली ते चुकीचं आहे ना? निकिता ज्या विश्वासाने गीतांजलीकडे आपलं बाळ सोपवत होती ते योग्य की अयोग्य? चला, आपल्या चॅनलवर जर आज नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया
अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.